वेलकम टू माय चॅनल पूनम किचन अँड आर्ट्स। तर आज आपण बघणार आहे छान कैरीचा मुरब्बा कसा बनवायचा जो की छान पैकी वर्षभर टिकणार आहे। त्याच्यासाठी मला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका। आणि चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू। ओके, हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहे कैरीचा मुरब्बा कसा बनवायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। या कैरीला मी 1 तासाच्या आधी पाण्यात बुडवून ठेवलेलं आहे, कारण की याच्यावरची जे काही डस्ट आहे, जे काही घाण आहे ते निघून जाईल आणि छान याचं जे ऑइल आहे ते पण रिमूव्ह होऊन जाईल। त्याच्यासाठी मी 1 तासाच्या आधीच पाण्यात बुडवून ठेवलेलं आहे। चला तर मग छानपैकी या कैरीला आपण कद्दूकस करणार आहे। बघा, ही कैरी थोडी ना आंबट आहे, याला थोडासा गूळ पण जास्तच लागणार आहे। चला तर मग बघूया छानपैकी। बघा तर मग छानपैकी मी यातलं पाणी रिमूव्ह करून टाकलेलं आहे आणि इथं छानपैकी ग्राइंडर घेतलेला आहे। ग्राइंडर म्हणजे छानपैकी जाडीवाली खिसणी घेतलेली आहे। याने आपण आपलं जी कैरी आहे ती कद्दूकस करणार आहे। चला मग छानपैकी करून घेऊ। बघा तर फ्रेंड्स, मी इथं सर्व प्रकारे याची साल रिमूव्ह केलेली आहे। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथं जी कैरी घेतलेली आहे ती अशी पिकलेली नसली पाहिजे आणि व्यवस्थित अशी व्हाईट असली पाहिजे। ओके, चला तर मग याला छान कद्दूकस करून घेऊ। बघा तर इथं कसं छान प्रकारे जाडा जाडा खीस पडत आहे। अशाच प्रकारे आपण पूर्ण कैरी खिसून घेऊया। चला तर मग बघा तर छान प्रकारे इथं आपण पूर्ण कैरी अशी खिसून घेतलेली आहे। चला तर मग यातलं आपण पाणी रिमूव्ह करू। ओके, याच्यात थोडंसं पण पाणी असं राहिलं नाही पाहिजे। पूर्णपणे जेवढं शक्य होईल तेवढंच पाणी रिमूव्ह करायचं। ओके, घट्ट पिळून घ्यायचं त्याला। चला तर फ्रेंड्स, मी यामधलं पूर्णपणे पाणी काढलेलं आहे। हे पूर्णपणे ड्राय झालेलं आहे। आता आपण रेसिपीसाठी काय लागणार आहे ते बघूया। इथं मी एक बाउल असा गूळ घेतलेला आहे कद्दूकस करून। वर्षभर टिकून राहण्यासाठी मी इथं दालचिनीचा छोटा तुकडा यूज करत आहे, जेणेकरून हे वर्षभर टिकून राहणार। आणि कारण आपली कैरी पण एकच होती म्हणून छोटा दालचिनीचा तुकडा, 2-3 वेलची पूड, ओके, आणि अर्धा टीस्पून असं काळं मीठ। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। चला तर मग इथे एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅन असं गरम झाल्यानंतर मी त्याच्यात कैरीचा कद्दूकस टाकलेला आहे आणि यामध्ये इथंच याच टाईमला आपण जो गूळ खिसलेला आहे तो गूळ पण त्याच्यात ॲड करणार आहे। ओके, छानपैकी याला मिक्स करू दोघांना। बघा फ्रेंड्स, हे दोन्ही पण सर्वपणे एकत्र मिक्स झालेलं आहे। तर या स्टेजला आपण इथे ॲड करणार आहे छान वेलची पूड। मी छान ते कद्दूकस केली वेलची पूड पण। यानंतर मी घालणार आहे छान काळं मीठ आणि या स्टेजवरती घालणार आहे इथं एक दालचिनीचा तुकडा। ओके, याला सर्वाला छानपैकी आता मिक्स करणार। बघा तर फ्लेम छानपैकी इथं फ्लेम अशी स्लो ठेवायची, जास्त हाय फ्लेम नका करू, नाहीतर पाक लवकर जळून जाईल। आणि हा पाक कधी होणार तर बघा तर फ्रेंड्स, इथं फ्लेम अशी मध्यम ठेवायची, जास्त हाय पण नाही आणि जास्त स्लो पण नाही, नाहीतर हा पाक आपला गुळाचा पाक आहे, तर गुळाचा पाक लवकर जळून येईल आणि हा कडक होईल, खाताना दाताला चिपकणार। त्याच्यासाठी काळजी घ्यावी लागणार। ओके, तर फ्लेम अशी मध्यमच ठेवायची। आणि बघा इथं आपलं कितपत पाणी असं पूर्णपणे आटून गेलेलं आहे, याचा अर्थ आपला मुरब्बा तयार झालेला आहे। आणि हा बघा तुमच्या चम्मचवरती एकदम असे त्याचे जे स्लाइस आहेत ते ट्रान्सपरंट दिसत आहेत, तर याचा अर्थ हा आपला मुरब्बा तयार झालेला आहे। तर चला आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। चला तर आपण आता मुरब्बा असा एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात। बघा कसं छान शिजलेला आहे। बघा तर फ्रेंड्स, आपला इथं मुरब्बा तयार झालेला आहे। एका सर्विंग बाउलमध्ये मी काढत आहे। ओके, छान पूर्णपणे याला थंड होऊ द्यायचं।
छानपैकी आपला असा मुरब्बा तयार झालेला आहे बघा, किती छान दिसत आहे. आणि आपण याला एका काचेच्या बरणीमध्ये याला स्टोअर करून ठेवणार आहे, जो की वर्षभर टिकणार आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. ओके, एअरटाईट कंटेनरमध्ये. बघा तर गाईस, आपला मुरब्बा पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी एका काचेच्या बरणीमध्ये याला भरून ठेवलेला आहे आणि ही बरणी मी अशीच फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की हा मुरब्बा भरताना किंवा करताना याला पाण्याचा टच नाही झाला पाहिजे, नाहीतर आपला मुरब्बा टिकणार नाही. जर पाण्याचा टच नाही झाला तर मुरब्बा खूप काळ असा टिकून राहतो. याला पूर्णपणे थंड करायचं आणि एका काचेच्या बाउलमध्ये भरून ठेवायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं. ओके, आणि छान हा मुरब्बा खूप दिवस राहिल्यानंतर छान याला टेस्ट येते. हा जसा जसा मुरत जाईल तशी तशी याची टेस्ट छान होत जाईल. नक्की एक वेळेस करून बघा. छान छान रेसिपीला लाईक करा. ओके.